फटका खेळलाय पुन्हा एकदा स्क्वेअर रिजन मध्ये ते स्वतः असतील. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि या दरम्यान येते सिंगल रन. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा आकाश मोहिते. स्वॅचची लिडिंग एज. पंचांचा बोट आकाशाकडे. या संघाचा दुसरा पाटण तालुका टेनिस क्रिकेट आयकॉन प्रकाश गुरव मैदानाच्या आतमध्ये आलाय. उजव्या हाताने फलंदाजी करतोय परंतु हा डाव्या हाताचा गोलंदाज यांच्यावरती भारी राहिलाय. अर्थातच चेतन पनाळकरला आपण पाहतोय. हे दमदार नियोजन, हे दमदार आयोजन पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणून स्पर्धेला आता मात्र गणलं जात आहे. अर्थातच VCT जी मात्र भविष्यात महाराष्ट्रामधली एका सर्वोत्कृष्ट ट्रॉफी म्हणून या स्पर्धेकडे देखील पाहिलं जाईल. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी येतो चौकार. पाच चेंडू पूर्ण 7 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा प्रकाश. फटका खेळला जातोय. खोलवर टप्प्याचा फटका आपण पाहतोय. अगदी त्या दरम्यान एक सिंगल आलंय म्हणजे स्ट्राइक प्रकाश जवळ असेल. ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला जातोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. 1 विकेट लॉस टीम जंगलवाडी संघ. स्टीमा करण जोशी संघाकडून आपण पाहतोय. आता मात्र अनुपला पाचारण केलं जात आहे. अगदी या सेकंड ओव्हर मध्ये त्याला देखील प्रमोट केलं जात आहे टीमा करण जोशी संघाकडून. जास्त वेळ घेऊ नका अन्यथा दंडाला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आमच्या सोबत टाइमआउट देखील लावून एक आयोजक वर्ग बसलाय. चेंडूवरती आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध आणि त्या दरम्यान येथे एक लेग बायच्या स्वरूपाची धाव. सकाळच्या सत्रामध्ये धावा रचल्या जात नाही. थोडंसं दमट वातावरण असतं. चेंडू मात्र वरतून ट्रॅव्हल होत नाही. या कारणास्तव अगदी 40 ते 50 धावा 4 ओव्हर मध्ये रचल्या जातात. त्याच्यापेक्षा जास्त धावा रचायचा प्रयत्न करेल टीम जंगलवाडी संघ आपण पाहतोय.
पाहावं लागणार आहे अनुपच्या गोलंदाजीवरती फटके मोठे येतील का. अनुपची देखील आपण पाहतोय उंची तितकीच आहे, जो मात्र उंचीवरतून चेंडू डिलिव्हर करतोय. फुल टॉस लोवर फुल टॉस त्याच्यावरती हल्ला चढवला, क्षेत्ररक्षक डीप रिजन मध्ये आहे, सिंगल रन येथे. अनुपचे 2 चेंडू पूर्ण झालेत. तर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड देखील केलाय, म्हणजे हा तिसरा चेंडू येतोय निर्धाव. अनुप हवी होतोय, हा देखील सह्याद्री क्रिकेट आशियन मधील एक नामवंत गोलंदाज आहे, तो देखील दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम करण जोशी संघाकडून दुसरी ओव्हर फेकी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू सुखरूप फेकी केलेत. अर्थातच आपण पाहतोय अनुपला. गतीमध्ये परिवर्तन, फटका फसला गेला होता आणि त्या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव आलाय. काय गोलंदाजी चाललंय त्याची आपण पाहतोय, गोलंदाजी मधील विविधता जी मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी पणाला लावली जाते, तोच अनुप आहे. आता मात्र गतीने बीट केलं जात आहे. या चेंडू नो बॉल आहे, एस नो चेंडू, एस थ्रो बॉल. म्हणजेच अपोनंट टीमला 5+1 6 धावांची आपण पाहतो टोटल भर केली जाणार आहे आणि गोलंदाज बाद देखील असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू नसेल, पंचांचे निर्णय अंतिम असतील याची देखील नोंद घ्या. गोलंदाज आपण पाहतोय बाद होतोय. अपोनंट टीमला आपण पाहतोय टोटल 5+1 नो ची 1 धाव असेल, 6 धावांची अगदी भर पडणार आहे धाव फलकावरती आणि या 6 धावांनी टीम जंगलवाडी संघ जे आपण पडद्यावरती बॅट्स ठेवल्या ते विनंती असेल मागे सरकून ठेवल्या तर बरं होईल मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. 16 धावा आपण पाहतो धाव फलकावरती. आता मात्र बदली गोलंदाज, सबस्टिट्यूट गोलंदाज गणेश. हा चेंडू आपण पाहतो अगदी वाईड असेल आणि या वाईड निशी धाव फलक 17 वरती जाऊन पोहोचणार आहे. चेंडू झालेत पूर्ण या गोलंदाजाचे 4. अगदी लोवर फुल टॉस, डोक्यावरती हात येतोय, अगदी त्याला देखील माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. 5वा चेंडू पूर्ण, आता मात्र शेवटचा चेंडू आहे. सरळ दिशेने निघून चाललाय, 1 बाउन्स 2 बाउन्स चेतन आलाय, चेंडू फील्ड करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे, थोडीशी फेकी बाजूला होते आणि त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर संपते, ओव्हर क्रमांक 2 चा खेळ देखील संपवला जातोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 विकेट लॉस 19 रन. टीम जाना 11 जंगलवाडी संघ. या तिसरा गोलंदाज धावत यायचा, आपणास 3 ओव्हर या 15 मिनिट्स मध्ये कव्हर करायचे, त्याची देखील नोंद घ्या. धावत या आणि यानंतर होणारी मॅच डफळवाडी विपक्ष जुगायवाडी दोन्ही संघाचे संघ कर्णधार देखील तयार राहतील याची देखील नोंद घ्यायची आहे.
रजनीकांत आलाय, जो मात्र चॉईस प्लेअर आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाडेकरवाडी संघाकडून खेळ करतो तोच रजनीकांत आपण पाहतोय आज या स्पर्धेमध्ये देखील त्याला खेळ करायला संधी मिळाली. याच रजनीकांतला टीम करण जोशी संघाकडून रजनीकांतचा पहिला चेंडू समोर शुभम साळुंखे. शुभमच्या बॅट मधून नौका फ्री झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरतून त्याच्या डोक्यावरतून येतोय चौका. तीन चेंडू पूर्ण 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. का जाणार नाहीये, जर शुभम साळुंखे स्ट्रायकिंग एंड वरती असेल तर चेंडू नक्कीच जाणार आणि खूप लांब जाणार. शुभमच्या बॅट मध्ये 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय भरारी येते. टीम जाना 11 जंगलवाडी संघाचा आपण पाहतोय हुकमाचा एक काय जो मात्र या मॅच मध्ये म्हणजे या स्पर्धेच्या दिवस दुसऱ्यामध्ये फायनल डे मध्ये पहिली मॅच जी मात्र होते चालू त्यामध्ये हा बरसतोय तो शुभम साळुंखे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावत आलाय. चेंडू फील्ड देखील करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. तोपर्यंत 2 धावा 2 धावा पूर्ण देखील केल्यात. संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचेल. 5 चेंडू पूर्ण झालेत. आता अखेरचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. स्वाईटा फटका अगदी जमिनीवरती पडलाय आणि खेळाडू कक्षाच्या डोक्यावरतून आपण पाहतो निघून चाललाय सरळ. 6 धाव्यांसाठी येतोय मॅक्झिमम आणि याच 6 धाव्यांनी आपण पाहतोय ओव्हर देखील संपवली जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 39 धावा. मॅच आहे बॅडी काय इकडे अजून आहे ते काय तिकडे जाऊन बसले बॉल नाही बसले. दुसरा आयकॉन खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू प्रकाश गुरव यांच्या बॅट मधून आपण पाहतोय फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक जातोय, झेल कोण पकडणार आहे, झेल मात्र मिस केली जाते, ड्रॉप केली जाते. यावरती येत आहे 2 धावा. 1-1 2-2 धावा खूप महत्वाचे. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे विकेट सॅक्रिफाईस शुभम साठी. या आयकॉनने विकेट सॅक्रिफाईस केले. होय त्याचं मोठेपण आहे, त्याला माहिती आहे शुभमचा खेळ रंगात आलाय. शुभम मात्र रंगात फलंदाजी करतोय तर त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे. माझी विकेट गमवावी लागली तरी चालेल. या कारणास्तव आपण पाहतोय प्रकाश गुरव मात्र मैदान सोडतोय. येणारा नवीन बॅटर नॉन स्ट्रायक वरती उभा राहणार आहे.
उमेश कोळेकर पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू. कालच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती एक अर्धशतक देखील झळकावलं होतं, अर्धशतक देखील नोंदवलं होतं. तोच उमेश कोळेकर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. शेवटच्या ओव्हर मध्ये असेल. ऑल इंडिया आयकॉन आले. माझी वाटी देऊ शकत नाही. शुभम साळुंकेला फुलटो +6 अद्याप बिमार आहे आणि आपण पाहतोय 6+1 टोटल 7 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात आणि या 7 धाव्याने धाव फलक अगदी खूप मोठी उंची घेतोय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली 48 धावा. सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नाहीयेत, परंतु शुभम साळुंके देखील त्याच धावा काढायला आलाय आणि त्याच धावा काढतोय देखील आणि त्याला देखील साथ मिळणार आहे उमेश कोळेकरची. आता आयकॉन वरती आपण पाहतोय हल्ले चढवले जात आहेत. 3 हिट आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे स्वतंत्र फलंदाजांना आपण पाहतोय. इंडिपेंडेंट असलेले 2 फलंदाज. फटका आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावर त्याला चढवला जातोय. स्क्वेअर लेग रिझन पूर्णपणे 7-12 स्वतःच्या नावावरती करून ठेवला या शुभम साळुंकेने. पुन्हा एकदा येतोय सलगचा दुसरा षटकार. सलगचा तिसरा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम साळुंके सलग 3 षटकार खेचतोय आणि या षटकारांची संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहिले तर जाऊन पोहोचले 60 धावा. नाही दिला, कुणी दिलाय? कुणाच्या हातात बघितला बॉल? गाणी लावा बसवा एखादं 3 षटकार मारलं. युट्यूबवर लाव का माझ्या युट्यूब कशावर लावता? माईकवर लावा. डीजे पॅडी या तुमची कमी खूप भासते पहिल्याच मॅच मध्ये. डीजे पॅडी किती बॉल झाले बॉल सांगा. शेवटचा चेंडू आहे चौथा. पण आवाज आला का किती बॉल झाले? सलगचा चौथा येतो. या स्पर्धेतील पहिली 50 नाहीये. चेंडू फेड होतं सत्य. फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 70 धावा. ओव्हर संपले. ओव्हर संपली आहे.
परत नो बॉल आहे. तुम्हीच सांगा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू आपण पाहतोय नो बॉल आला. तदनंतर तिसऱ्यावरती परत सलग 3 षटकार आले. एक चेंडू शिल्लक आहे, माफी असावी. यानंतर होणारी मॅच डफळवाडी विपक्ष जुगायवाडी. यानंतर होणारी मॅच डफळवाडी विपक्ष जुगायवाडी. दोन्ही संघाचे संघ कर्णधार या टॉस केला जाणार आहे या अखेरच्या चेंडू नंतर. आता मात्र बीट केलं जात आहे, वेगाने बीट केलं जाते. त्या दरम्यान लेखबायच्या स्वरूपाची एक धाव येते आणि या धावेने धावफलक 71 वरती जाऊन पोहोचेल. 72 धावांचं आव्हान असेल याची देखील नोंद घ्या. ओव्हर संपते म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल शुभम साळुंकेच्या अर्धशतकाच्या बळावरती 71 धावा रचल्या गेल्या आणि 72 धावांचं आव्हान देखील दिलं गेलंय याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस विनवते जुगायवाडी टीम. महत्वाचा निर्णय. फिल्डिंग गोलंदाजी घेत आहे अपोनंट टीम. पाहिली तर जोगेश्वरी केदारनाथ 11 डफळवाडी या संघाचा आपण पाहतोय संघ कर्णधार कल्पेश दादा सपकाळ. त्याच्या समवेत पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील 2 नामवंत खेळाडू काशी बोडके. त्याच्या समवेत आपण पाहतोय सुनील दादा सागावकर असतील. सह्याद्री क्रिकेट आश्रम मधील आपण पाहतोय विजय सपकाळ देखील याच संघामध्ये दाखल झालाय. कशी रोखलं जाईल. कल्पेश सपकाळ आणि अतुल सागावकर ना, त्या दोघांसाठी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. बघू आता बेस्ट देऊ आम्ही 50च्या आत. तुमच्या संघामध्ये कोण पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन आहेत. गणेश शिंदे, रणजित जाधव. म्हणजेच मॅच मोठी पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये 2 तुल्यबळ आपण पाहतोय संघ असतील. त्यांच्यामध्ये 2
पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन अगदी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जातो अर्थातच मॅचच्या दिशेने, जी मात्र चालू मॅच आहे. तब्बल 72 धावांचं आव्हान आहे. टीम करण जोशी संघाकडून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आलेत. हे सामना चालू करायचा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण बॅटर पाहतोय शुभम घाडगे आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय सागर, जो मात्र सागर साळुंखे, जो मात्र करण जोशी संघाचा ओपनर फलंदाज आहे. आणि समोर मात्र बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण पाहतोय आलेत आकाश. आकाश आलाय लेफ्ट हँड बॅटर. अगदी मात्र याच्यावरती आता नजर असेल, कारण की डाव्या हाताचे फलंदाज चांगली फलंदाजी करतायत कालच्या दिवसापासून. त्याला बीट केलं जात आहे, अपील केली आहे पंचांजवळ. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या चेंडूवरती बॅटर गोल. अगदी मात्र आपण पाहतोय संघाचा आयकॉन खेळाडूला पहिल्या चेंडूवरती आयकॉनने माघारी धाडलाय. होय आता तंबूचा रस्ता स्वतःवरती नाराज आहे, म्हणजे संधी मिळेल आमच्या डीजे वालेला. वेलकम डीजे पॅडी, वाचवा. मोठी मॅच असेल, कारण की या दोन संघांमध्ये आयकॉन खेळाडू चॉईस प्लेअर अगदी नामवंत आहेत. एका बाजूला डफळवाडी संघाकडून आपणास खेळ पाहायला मिळेल सुनील सागावकर, आणि त्यांच्या समवेत काशी बोडके असेल पाटण तालुका टेनिस क्रिकेटमधील आयकॉन, आणि सह्याद्री क्रिकेट आश्रममधला आपण पाहतोय चॉईस प्लेअर या संघामध्ये विजय सपकाळ यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. अपोनंट टीम मधून आपण पाहतोय तुषार नाना, मिस्टर PTPL गणेश शिंदे आणि अगदी रणजित जाधव देखील आपणास पाहायला मिळतील जुगायवाडी संघाकडून. म्हणजे यानंतर होणारी मॅच अगदी ती देखील तंदुरुस्त असेल. प्रेक्षक वर्गांना देखील विनंती आहे, यानंतर होणाऱ्या मॅचचा देखील आनंद घ्या. शहात्तरवा प्रजासत्ताक दिन चिरायू हो. सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या दुसऱ्या चेंडूकडे जातो. दुसरा चेंडू आकाश, डाव्या हाताचा गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतोय दांडी गुल कार्यक्रम केला जातोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आयकॉनला बाहेर घालवला, आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती या संघाचा सर्वात मोठा फलंदाज चेतन पनाळकरला मात्र रस्ता दाखवला जातोय. संघ थोडासा अडचणीमध्ये फसला गेलाय, आणि अडचणीमध्ये टाकणारा गोलंदाज देखील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती जंगलवाडी संघाचा आकाश मोहिते. केला त्या दरम्यान शुभम होता, उमेश कोळेकर आले, परंतु त्यांनी एकही चेंडू खेळला नाहीये. त्यानंतर त्यांचे दोन आयकॉन फलंदाज विनोद सर देखील डगआउटमध्ये सुखरूप होते. जर ते देखील आले असते फलंदाजीला तर नक्कीच एक 90चा आकडा देखील पार केला असता, परंतु 71 धावा देखील कमी नाही आहेत. विकास सोना ट्रिक वरती होता, आता मात्र या चेंडूला सन्मान दिला जातोय. अस्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू फील्ड होतोय, आणि या चेंडूवरती आपण पाहतो संघाच्या धावसंख्येचं खातं खोलतंय. 3 चेंडू पूर्ण 2 गडी बाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली जाणार आहे. मान्यवरांची मांदियाळी आपणास व्यासपीठाच्या दिशेने पाहायला मिळेल, कारण की स्पर्धा दमदार आहे. फटका खेळला जातो, चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल पूर्ण.
म्हणजे ओव्हरमधील तिसरी विकेट आपण पाहतोय. ओव्हर हॅट्रिक केली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. आकाश मोहिते अगदी पहिल्या ओव्हरमध्ये छाप सोडतोय. तिसरा गडी बाद होतोय. आता येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल. एक धाव खर्च केले आणि 3 विकेट आपल्या स्पेलमध्ये देखील त्याने मिळवलेत. आता मात्र सन्मान दिला जातोय तुषारच्या माध्यमातून या चेंडूला. सिंगल रन येते. या 5व्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय सिंगल रन येते आणि याच 5व्या चेंडूवरती सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिले तर जाऊन पोहोचले अगदी 2 धावा. शेवटचा चेंडू आहे. अगदी हा चेंडू देखील आपण पाहतोय यष्ट्यांच्या बाजूने निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 3 विकेट लॉस 2 धावा. टीम करण जोशी संघ. ओव्हर क्रमांक 2 शुभम साळुंखे ज्यानं मात्र फर्स्ट इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलं. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय अष्टपैलू खेळाडू वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन शुभम साळुंखेला आपण पाहतोय अराउंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने वेगवान मारा करणारा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. समोर तुषार स्लिप रिझन मध्ये जेल उडली होती. जेल मात्र पूर्ण देखील केली जाते म्हणजे लागतोय चौथा झटका टीम करण जोशी संघाला तुषारच्या स्वरूपामध्ये. डॅनी अगदी लेग ग्लास करण्याचा प्रयत्न फिकी थोडस आपण पाहतोय त्या दरम्यान कव्हर नव्हता. एकची धाव मात्र आपण पाहतो 2 मध्ये कन्वर्ट केली जाते. या चेंडूवरती येत आहे 2 धावा आणि 2 धावेने धाव फलक मात्र थोडीशी उंची घेतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा. 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4. थोडीशी सुरुवात अवघड झाले. शेवट मात्र दमदार करावा लागेल या संघाला कारण की 72 धावा चेस करायचे तर ते सहजासहजी शक्य नाहीये. आकाशने तर धावा दिल्या नाही. शुभम देखील त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत गोलंदाजी करतोय म्हणजे या धावा येणं थोडंसं मुश्किल असेल. डॅनीला मात्र ते करून दाखवावं लागेल. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. चेंडू टप्पापर्यंत शरीराचा वेध घेतोय. सरळ चेंडू निर्धाव येतोय म्हणजे तिसऱ्या चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. शुभम साळुंखे टू बॅटर डॅनी. हा देखील चेंडू निर्धाव आहे म्हणजे आता प्रेशर क्रिएट केलं जात आहे फलंदाजांवरती.
पाहता दुसरी मध्ये रूपांतरण केलं जात आहे. या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावफलक जातोय पुढे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 5 चेंडू पूर्ण झाले तरी 6 धावा. नक्कीच एक एक धाव अगदी या चेंडूवरती आपण पाहतोय लेगबायच्या स्वरूपाची एक सिंगल रन. ओव्हर संपते. अगदी 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. टीम करण जोशी संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला गेला आणि या अडचणीमधून बाहेर कोण काढणार आहे. तिसरा गोलंदाज कोणाला पाचारण केलं जाईल. टीम जंगलवाडी संघाकडून कोण येत आहे, कोणाजवळ चेंडू दिला जाईल, कोणाजवळ विश्वास ठेवला जाईल, अशीच गोलंदाजी करावी लागेल कारण की रन रेट खूप महत्वाचा आहे. ही स्पर्धा आपण लीग मध्ये खेळतोय आणि एक एक धाव एक एक विकेट मात्र खूप महत्वाचे असेल सर्व संघांसाठी. फटका खेळला जातोय डॅनीच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेला. विजय आला आणि विजयाने झेल देखील पूर्ण केली आहे. विजय आपण पाहतोय झेल पूर्ण करत असताना डॅनीला देखील माघारी परतावं लागतंय. आता संघ मात्र आपण पाहतोय अर्धा संघ नेस्तानाबूत झालाय, अर्धा संघ दारातीर्थी पडलाय. टीम करण जोशी संघ आता मात्र इथून उभारी कशी घेईल व याच संकटाच्या काळामधून उभारी घेतली तर एक मोठा इतिहास रचला जातो आणि तोच इतिहास रचायला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. आज इतिहास रचायला मैदानाच्या आतमध्ये करण जोशी संघाकडून आपण पाहतोय अनुप आलाय. प्रकाश गुरव फलंदाजी करत असताना थोडस नाराज केलं संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. आता मात्र गोलंदाजी करत असताना सर्वांच्या मुखावरती हास्य आणतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय म्हणजे हा चेंडू येणार आहे निर्धाव. 2 चेंडू पूर्ण झालेत. हा देखील चेंडू शरीरापासून दूर आणि अगदी खूपच जोर होता. पंच देखील कळवते आता वाईड आहे. आता संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचेल. धावफलक फक्त एकेरी दुहेरी धावांनी पुढे जातोय आणि याची गरज नाहीये तर षटकार चौकारांची गरज आहे, हे देखील कोणीतरी समजून घ्या. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असेल, करत नाहीये चूक. विनोद सर त्या दरम्यान तैनात होते, त्यांच्या माध्यमातून झेल पूर्ण. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनुप आला होता तसाच माघारी चाललाय. प्रकाश गुरव यांच्या स्पेल मधील दुसरी विकेट असेल. अगदी आपण पाहतो जी मात्र स्वतःच्या खात्यामध्ये जमवली जाते. येणारा नवीन बॅटर धावत यानंतर होणारी मॅच डफळवाडी विपक्ष जुगायवाडी आपण देखील तयार राहायचंय. जुगायवाडी संघ पर्यंत टॉस फिन झाली आणि प्रथमतः गोलंदाजी करू म्हणजेच काशी बोडके, त्याच्या समवेत सुनील दादा सागावकर असतील, विजय सपकाळ, कल्पेश सपकाळ यांना रोखून ठेवणार आहे आम्ही. जुगायवाडी संघाच्या संघ कर्णधारांनी कळवलं गेलं. आकाश या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मान्य सन्मान्य आदरणीय गावची ग्रामस्थ अर्थातच रमेश दादा जाधव यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. साहेब आपण वेळात वेळ काढून स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कॅच ड्रॉप हा वाईड आलाय आणि या वाईड दिशे आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 वरती 7 दुहेरी आकडा पाहायला मिळाला.
फटका खेळला जातोय स्क्वेअर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. आता मात्र चौकार आलाय आणि थोडासा लेट देखील आलाय आणि या चौकाराने धाव फलक पुढे जाणार आहे. ओव्हर संपते, 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 16 वरती जाऊन पोहोचली. आता राहिलेले 6 चेंडू आणि विजयासाठी 56 धाव्यांची गरज आहे. आता मुश्किल आहे. कारण की हा गॅप कमी करायचा आहे, रन रेटला थोडंसं कुठेतरी टिकून राहायचं आहे. 2 चेंडू पूर्ण झालेत विनोद सरांचे. लेफ्ट हँड बॅटर स्टॅकिंग एन वरती आहे. त्याच्या बॅट मधून एक चौकार देखील आला होता, परंतु थोडंसं लवकर येणं ह्या चौकार षटकारा त्याची अपेक्षा होती, परंतु या लेट आल्यात. आता मात्र दांडी गुल कार्यक्रम केला जातो. यू मिस आय विल डेफिनेटली. चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतोय. यष्ट्या आपण पाहतोय उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर डेस्ट्रॉयड, बॅटर गॉन. गणेश पनाळकर. 6 चेंडू. हा चेंडू निर्धाव आलाय आणि अगदी हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येत असताना संघाची धाव संख्या स्टेबल राहणार आहे धावफलकावरती. 17 धावा. आता खतरा असेल टीम करण जोशी संघाला. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध, सिंगल रन, परंतु नाहीये. विकेट देखील महत्वाची आहेत, धावा देखील महत्वाच्या आहेत. 1 चेंडू आणि विजयासाठी 54 धाव्यांची गरज आहे. चेतन भाऊ देखील सांगतायत त्यांना देखील समीकरण अवघड वाटते स्क्रीनवरती. 1 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज असताना श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि या चेंडूवरती धाव 1 येते, म्हणजे तब्बल पाहायला गेलं तर 53 धावांनी सामना गमावलाय टीम करण जोशी संघाने. वेल प्लेड शुभम सावंत, वेल प्लेड टीम. जाना 11 जंगलवाडी मात्र पहिल्या विजयाला गवसणी घातले आणि चेंडू पंचांजवळ जमा करायचा. विनंती असेल प्रत्येक मॅचचा चेंडू पंचांजवळ जमा करून ठेवायचा, याची देखील नोंद घ्या. जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. अर्थातच डफळवाडी संघ विपक्ष जुगायवाडी. अगदी जुगायवाडी संघ आपणास विनंती असेल आपण या मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. कॅप्टन आणि संपूर्ण कंपनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील या. थोड्याच वेळामध्ये या मॅचचा आपण पाहतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी कळवला देखील जातोय. या मॅचचा अर्थातच आपण पाहतोय महत्वाचा खेळाडू आणि जो मात्र पुरस्कार जातोय शुभम सावंत. जाना 11 जंगलवाडी संघाचा